तर पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या तौसिफ गडकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मल्हारपेठ येथे कपडे खरेदीसाठी आलो होतो. आता ईद पण जवळ आलेली आहे, त्यामुळे आमच्या कन्याला कपडे घ्यायचे होते. त्यामुळे आज आम्ही मल्हारपेठमध्ये दिवसभर कपडे खरेदीसाठी वेळ घालवलेला आहे. आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आणि लई दिवसापासून गाडी चालवण्याचा मोह आपला आवरता घेतला आपण. आणि आज फायनली आपण अनेक दिवसातून गाडी चालवली. आमचे मित्र यांची गाडी आहे. गाडी अशी सुंदर अशी चालत होती आणि हा असा सुंदर असा प्रवास करत आम्ही आता घरी निघालेलो आहोत. पण पाहू शकता आपल्या पाटण तालुक्याचं सौंदर्य शब्दात न व्यक्त करण्यापलीकडलं असं सौंदर्य आहे. आणि आपण आत्ता तेलीवाडी नवा रस्ता येथे आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे सुवर्ण गणेश मंदिर असं उन्हात असं छान दिसत आहे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट असं मंदिर आहे हे आणि सुंदर असं आहे. आणि असा आपण प्रवास करत आता नवा रस्ता येथे आलेलो आहे. आणि हा आपला भगवा ध्वज रुबाबदारपणे फडकत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उत्कृष्ट स्मारक नवा रस्ता येथे उभारलेला आहे. नाडे ग्राम सचिवालय येथे तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळचा येथील व्ह्यू एक उत्कृष्ट असा असतो, छान असतो. कधी आला तर नक्कीच पहा. उत्कृष्ट असं नियोजन केलेले आहे माननीय आमदार आणि आपले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी विकास कामे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता रोडचं पण इथे काम झालेलं आहे. आणि सुंदर असा हा रूप नवा रस्त्याचं. नक्कीच एक चांगली बाजारपेठ आहे पाटण तालुक्यामधली. आणि तुम्हाला इथं भरपूर चांगल्या गोष्टी भेटतील. खास करून इथं स्टँडच्या पुढे एक ज्यूसचा गाडा आहे. छान असा ज्यूस भेटतो. कधी वेळ भेटला तर नक्कीच भेट द्या. मालक चांगले आहेत. आणि त्याच्या बाजूलाच डिगे वडापाव आहे, आमचं फेवरेट आहे. आम्ही जाता येता इथं थांबतो. मित्र असू दे, फॅमिली असू दे, नक्कीच एक चांगलं ठिकाण आहे नाश्ता वगैरे करण्याचं. कधी आला तर भेट द्या. आणि असा आम्ही आज प्रवास करत निघालेलो आहे. नक्कीच आता 1-2 वर्ष झालं ड्रायव्हिंग स्कूल लावून. त्यानंतर गाडी हातात घेतली नव्हती. पण आज दिवसभर जाताना येताना गाडी चालवली. मस्त वाटलं, हात पण मोकळे झाले. आणि असा हा सुंदर प्रवास आमचे मित्र आणि फॅमिलीबरोबर केला. मी पाहू शकता आता आपण हळूहळू आडूळच्या दिशेने आलेलो आहोत. आणि असा हा आपल्या तालुक्याचा हिरवागार असा सुंदर असा निसर्ग तुम्ही पाहू शकता. भूतो ना भविष्य असा हा आमचा सुंदर पाटण तालुका. नक्कीच याचं वर्णन शब्दात करता येत नाही मित्रांनो. तुम्ही पाहू शकता चारीकडून असंही डोंगरांनी वेढलेलं आहे. आणि त्यात ही हिरवीगार अशी शेती. तितकंच सुंदर असा व्ह्यू संध्याकाळच्या वेळेला. आणि हा नजारा आणखीच सुंदर आणि चांगला होतो, जो मनाला भिडतो. त्यामुळं नक्कीच एक चांगली पर्वणी आहे. आणि एक चांगलं तुम्ही पाटण तालुक्यामधून प्रवास करत असाल तर तुम्हाला हे नजारे भेटणार. हळूहळू रोडचं बी काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळं रोड बी चांगले होत आहेत आणि विकास कामे पण चांगली होत आहेत. त्यामुळं हळूहळू आपला तालुका नक्कीच प्रगतीपथावर येईल. आणि एक दिवस आपला तालुका सर्वश्रेष्ठ ठरेल अशी आशा व्यक्त करतो. मी पाहू शकता आपण आता प्रवास करत करत आता आडूळ हायस्कूलपाशी आलेलो आहोत.
आणि हा आपण तिथून असा प्रवास करत आज दिवसभर उन्हात, त्यात उपवास रोजे चालू आहेत आणि त्यामुळं आज दिवसभर अवतार झालेला आहे. अशी ही आज आपला दिवस असा दिवसभर उन्हात गेल्यामुळे पाहू शकता हे आडूळगाव आमचं सुंदर असा हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आमच्या भागातली शेती आणि दिवसेंदिवस बहरत आहे. सुंदर अशी शेती, जास्त करून आपल्या भागात शेतीवरच उदरनिर्वाह आहे. खास करून पावसात सर्दीच्या दिवसात पिके पिकवली जातात आणि हळूहळू आता बागायती शेतीकडे पण आपला भागातील शेतकरी वळत आहे. एक छान गोष्ट आहे मित्रांनो. आणि असा आपण हा आता प्रवास करत हळू नवीन असल्यामुळे गाडीचा एवढा अंदाज नाही, त्यामुळं आपण हळू असं प्रवास करत आता आडूळपासून निघत आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. सुंदर एक संध्याकाळचा वेळ आणि सुंदर अशी वेळ जाते आणि हा इथं हॉल आहे. हे सुंदर असं इथं एक मंदिर आहे तुम्ही पाहू शकता. आणि असा हा आपला प्रवास परतीचा हळूहळू आपलं गाडीचा अंदाज घेत आपण, जास्त स्पीड नाही पण 40-50च्या स्पीडने आपण गाडी चालवत हळूहळू. बाकी गाडी चालवण्याचा अनुभव आहे, टू व्हीलर रिक्षा तर आपली आहेच आणि त्याच्याबरोबर नक्कीच हळूहळू आपण फोर व्हीलरचा बी अंदाज घेऊ. आणि डेअरिंग हळूहळू आले की आपण नक्कीच आपलं ड्रायव्हिंग चांगलं होईल, याबद्दल वाद नाही. पाहू शकता तुम्ही. नक्कीच मित्रांनो, वेळ भेटला तर नक्कीच बाहेर निघा आणि फिरण्याचा एक मस्त असा अनुभव, एक छान अशी राईड करून या. कारण यामुळं नक्कीच तुमचा फ्रेश मूड होणार आहे. खास करून मित्र असतील, फॅमिली असेल तर त्यांच्याबरोबर फिरण्याचा आस्वाद घ्या. पाहू शकतो आपण आता गारवा हॉटेल इथे आलेलो आहोत आणि असा आपला प्रवास हळूहळू पाटणच्या दिशेने आज जवळजवळ 60-70 किलोमीटर गाडी चालवली. मस्त वाटलं, फील नक्कीच छान अनुभव आला. आणि नक्कीच असा हळूहळू आपण तुम्हाला एक चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, कसे व्हिडिओ वाटतात नक्कीच कळवत राहा. व्हिडिओ आपले शेअर करा. आपल्या तालुक्याचे सुंदर व्ह्यू तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करू. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट करत जावा मित्रांनो. मस्त राहा, खावा पिवा आणि मस्त राहा आणि प्रवास करत राहा. आयुष्य सुंदर आहे. आयुष्यावर प्रेम करा. त्याचं टेन्शन घेत बसू नका, कारण हे आयुष्य पुन्हा नाही. पाहू शकतो आता आपण येरफळ इथे आलेलो आहोत. सुंदर असं मोठमोठे तुम्हाला नारळाची झाडे दिसत आहेत आणि रस्त्यावर आता घराची कामं वगैरे चालू आहेत. नवीन घरे बांधत आहेत आणि असा सुंदर असा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. समोर येरपळे गावची कमान आहे आणि तिथून आता हा नारळाच्या झाडाचं सुंदर असं चित्र दिसत आहे. नक्कीच फिरा, मस्त राहा. या जगण्यावर, या जन्मावर नक्कीच प्रेम करा. आयुष्य पुन्हा नाही, वन्स मोर अगेन होणार नाही. एकदाच भेटलेलं आहे, त्यामुळं जेवढे क्षण भेटतील, जेवढे मोमेंट भेटतील तेवढे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू मित्रांनो. इथं थांबतो आता. तुमचं प्रेम असंच आपल्यावर राहू दे. नक्कीच जळणारे थोडे असले तरी आपल्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत, त्यामुळं हे प्रेम असंच राहू दे. थँक्यू. आभारी आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.